रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अंतर्गत उल्हासनगरात पक्षीय घडामोडींना आता नवे वळण मिळाले असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री माननीय रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहराध्यक्षपदी नानासाहेब बागुल हेच कायम राहतील अशी अधिकृत घोषणा सुद्धा पक्षाचे केंद्रीय सचिव तथा ठाणे प्रदेश निरीक्षक सुरेशदादा बारशिंग हे उल्हासनगरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते। तसेच दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नानासाहेब बागुल यांना शहराध्यक्ष पदावरून निष्कासित केल्याची घोषणा केली होती आणि त्यांच्या जागी नवीन जिल्हाध्यक्षाची निवड जाहीर केली होती। मात्र ही कारवाई पक्ष शिस्तीचा भंग करणारी आणि मनमानी असल्याची भूमिका पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे। प्रदेशाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस या संदर्भात बोलताना सुरेशदादा बारशिंग म्हणाले की एखाद्या प्रमुख शहराध्यक्षाला पदावरून दूर करण्यापूर्वी पक्षप्रमुखाची लेखी मंजुरी घेणे किंवा कोर मीटिंग समोर विषय मांडणे बंधनकारक असते। अण्णासाहेब रोकडे यांनी पक्षश्रेष्ठींना विश्वासात न घेता घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर आहे। या वर्तणुकीबद्दल त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून योग्य खुलासा न मिळाल्यास पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार पुढील कडक कारवाई केली जाईल। नानासाहेब बागुल यांना पक्ष बळकट करण्याचे आदेश पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून पुढील आदेश येईपर्यंत नानासाहेब बागुल हेच उल्हासनगर शहराध्यक्ष म्हणून कार्यरत राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे। नानासाहेब बागुल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सामान्यांना न्याय मिळवून देत रिपाई पक्ष शहरात अधिक मजबूत करावा अशी सूचनाही बारशिंग यांनी यावेळी दिल्या। पक्ष हिताचे निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेणे गरजेचे आहे। यापुढे अण्णासाहेब रोकडे यांनी पक्ष अडचणीत येईल असे एकतर्फी निर्णय घेऊ नयेत अशा स्पष्ट सूचना त्यांनी देण्यात आल्या आहेत अशी माहिती रिपाईचे ठाणे जिल्हा निरीक्षक बारसिंग यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले। तसेच या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष नानासाहेब बागुल आणि नाना पवार, शांताराम निकम, माजी आमदार पप्पू कलाने यांसह आदी मान्यवर पदाधिकारी, महिला आघाडी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनावणेसह पल्लवी निकम, मी 24 तास उल्हासनगर। तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील।